नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाच्या संदर्भात माहिती देत आहे। तर चला पाहूया आजची महत्त्वाची बातमी। मंत्रिमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय। महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक संपन्न। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 धडाकेबाज निर्णयास मान्यता प्रदान। दिनांक 14 मे 2026। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 14 मे रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये वैद्यकीय संस्थेच्या इमारतीसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार सुधारणा करण्यात आल्या असून यापूर्वी मिळणाऱ्या 25% सवलतीत आता 50% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त मुख्य 3 निर्णय। निर्णय नंबर 1, सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी पुढील 3 वर्षासाठी ही योजना राबवणार। नंबर यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीच्या नियोजनातून सर्वंकष विकास करण्यासाठी मुद्दा हातात घेतला। 3, दुसरा निर्णय, संत्रा आयात शुल्क परतावा रद्द। बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील 50% अनुदान बंद। शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला। निर्णय क्रमांक 3, वैद्यकीय संस्थांना 50% सवलत। इमारतीचा विकास शुल्कात आधी 25% सवलत मिळत होती, आता 50% सवलत देण्यात येणार आहे। महाराष्ट्र नगर अधिनियम 1966 मध्ये सुधारणा करण्यात आली। त्यानंतर 3 निर्णय, चौथा, त्यानंतर इतर 11 निर्णय पुढील प्रमाणे आहेत। 4, जलसंपदा। 6 मोठ्या प्रकल्पातून गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्याचा पाणी पुरवठा वाढेल, शेतकऱ्यांना सुपीक गाळ फायद्याचा होईल। 5, जलसंपदा। नाशिक आंबोली वेळुंजे प्रवाह वळणासाठी 49.26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। 6, सामान्य प्रशासन। सवलत घेऊन पास घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराची नियुक्ती राखीव जागेवरच होईल, खुल्या जागेवर दावा करता येणार नाही। त्यानंतर 7, ओबीसी कल्याण। विमुक्त भटक्या जाती आश्रमशाळा शिक्षकांना 12 व 14 वर्षानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी। 8, मराठी भाषा। कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकला 2026-27 पासून दरवर्षी 10 लाख अनुदान देण्यात येणार। 9, सार्वजनिक बांधकाम। नाशिक रिंग रोड साठी जमीन खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे। 10, मृद व जलसंधारण। नवीन आकृतीबंध 8,767 पदे मंजूर। 2,284 वाढीव पदे। क्षेत्रीय यंत्रणा फेररचना करण्यात येईल। 11, महसूल। पुणे मुळामुठा नदी पुनर्जीवनासाठी प्रकल्पासाठी 3 शासकीय जमिनी पुणे मनपाला विनामूल्य देण्यात येणार। 12, महसूल। रीतनंद बलदेव एज्युकेशन फाउंडेशन पनवेल येथील जमीन मंजूर करण्यात आली। 13, आदिवासी विकास। अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा व अध्यक्षपद निर्मिती। 14, सामाजिक न्याय। अनुसूचित जाती आयोग अधिनियम 2025 मध्ये उपाध्यक्ष पद निर्मिती। अशा प्रकारचे 14 निर्णय आज धडाकेबाज घेतले असून या निर्णयाची माहिती या व्हिडिओतून दिली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।